तर मित्रांनो, मी आलो आहे आउट ऑफ कंट्री व्हिएतनाममध्ये. तर आज सुट्टी होती तर बोललो जरा फिरून येऊया. तर त्यासाठी आम्ही थान नान ट्रुंग या मंदिराला भेट द्यायला चाललो आहे. तर आम्हाला रस्ता तर काय माहीत नव्हता, तर गुगल मॅप लावला. तर गुगल मॅपने एकदम गावाच्या मधून असा रस्ता दाखवला. खूप छान वाटलं या रस्त्याने जाताना. तर त्यानंतर आम्ही बघतो तर इथे मस्त एक गाईचं वासरू बसलेलं होतं. तर बोललो चला याला पण आपल्या ब्लॉगमध्ये घेऊया. तर त्याची आई पण इथं उभी होती. दोघं मस्त गवत खात होते. तर गेल्या गेल्या हे पोरं दिसले, यांनी हाय बाय केलं आम्हाला. तर हा एंट्रन्स आहे. आता इथून आत जायचं आहे आम्हाला. तर आत गेल्यावरती मस्त आम्ही मजा करणार आहे, कारण बरेच दिवस झाले आम्ही नुसतं कामच करत होतो. आज कुठे सुट्टी भेटली आणि फिरायला आलो होतो. तर आल्याला इथे एंट्रन्सला व्हिडिओ काढून घेतला आणि तुम्ही बघू शकता तिथं आल्यावरती सगळे गुंग झालेत फोटोज आणि व्हिडिओज काढण्यात, कारण की एकदम असं रिलॅक्स वातावरण होतं इथे. तर तुम्ही बघू शकता तिथे गार्डन आहे, एकदम मस्त हिरवगार असं वातावरण होतं आणि एकदम थंड हवा चालली होती आणि जास्त गर्दी पण नव्हती इथे आज. आणि या इथलच्या तुम्ही वास्तू बघू शकतात. या वास्तूवरती व्हिएतनामी भाषेत काहीतरी लिहिलेलं होतं. तर तुम्हाला ही जी मूर्ती दिसते वरती, हे इथलचे विद्वान आणि राजकारणी होते. तर त्यानंतर इथे आलो. इथे तुम्ही बघू शकतात, इथे लाकडावरती एकदम चायनीज पिक्चरमध्ये जसं असतं तसं कोरीव काम वगैरे केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे खूप छान वातावरण आहे. त्यानंतर खूप गरम झालेलं तर बोललो उसाचा रस पिऊया. तर त्यासाठी उसाचा रस प्यायला आलेलो. आपल्या इथे कसं उसाचा रस एकदा दोनदा तीनदा ऊस मशीनमध्ये टाकतात तेव्हा बनवून देतात. इथे तसं नाही, एकदाच ऊस टाकला की एकदम मस्त असा रस बनवून देतात. आणि यांची पॅकिंग पण खूप छान आहे. उसाचा रस प्यायला खूप भारी वाटलं. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात रस्त्याला खूप हॉटेल्स आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकतात तर या गाड्या अपोजिट दिशेने चालतात रस्त्याला, आपल्या इंडियासारखं नसतं इथे. आणि त्यानंतर इथे मस्त रस्त्याला ऑर्केस्ट्रा चालू होता, पार्टी चालू होती या हॉटेलमध्ये. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे कनेक्टेड विथ मी.